नमस्कार. आपण आज 18 आणि 19 दोन श्लोकांचा अभ्यास करणार आहोत या 9व्या अध्यायातल्या. तत्पूर्वी 17व्या अध्यायामध्ये जो विषय चालला आहे तो थोडासा आठवण फक्त करून देण्यापुरता घेऊया. 17वा श्लोक होता पिताहमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार ऋक्साम यजुर्वेदच्या. भगवंत म्हणतोय मी कुठे कुठे आहे अशी सगळ्या यादीच्या यादी भगवंत आपल्याला देतोय. आणि त्याचं म्हणणं अहम अस्य जगतः धाता, मी या सगळ्या जगाचा धारण करणार आहे. मी सगळं हे जग धारण करतो. आणि मग पिता पण मी आहे, माता पण मी आहे, पितामह पण मी आहे. आपल्याला सगळं सामान्य ज्ञानाला असं वाटतं की हा पिता पण तोच, माता पण तोच, आजोबा पण तोच. आणि मग पुढे म्हटलं की पवित्र ओंकार म्हणजे मी अत्यंत पवित्र आहे, वेद्यम आहे, मला जाणण्यासारखं आहे. आणि ऋक्साम यजुर्वेदचं सगळे हे तिन्ही वेद सुद्धा मीच आहे. अशी एक यादी आपल्यासमोर भगवंतांनी 17व्या श्लोकामध्ये मांडली होती की मी कोण कोण आहे. तर मी असं सगळं आहे. एकूण असं आहे की प्रकृती सगळे हे जे काही दृश्य जग आहे ते पण तोच आहे, हे चालवणारा पण तोच आहे, त्याला जाणायचं आहे त्यामुळे तोच वेद्यम, तो जाणण्यायोग्य पण आहे. असं काही नाही तो अव्यक्त आहे, दिसत नाही आहे, पण आहे तर आहेच. आणि असं सगळं त्याचं वर्णन असल्यामुळे खरं तर असं आहे की आपण असं नेहमी म्हणतो की भगवंताच्या बाबतीमध्ये म्हणजे सगळ्याचं सार ज्याला म्हणतात की ओंकाराचा उल्लेख त्याच्यात केला आहे. तर ओंकार म्हणजे काय तर चारी वाणी ज्या आहेत परापश्यंती मध्यमा वैकई, या वाणीचं ओंकार हे जणू काही मंदिर आहे. म्हणजे ही ओ म ही सगळी अक्षर आहे. किंवा वेदांचा विचार केला तर ओंकारामध्ये 3 वेद सुद्धा आहेत. म्हणजे ओ म हे 3 वेद सांगितलेले आहेत. आपण नेहमी म्हणतो की गीतेच्या 2 ओळीमध्ये खूप काही गोष्टी सांगितलेल्या असतात, त्या आपल्याला समजून घ्याव्या लागतात. तेव्हा नुसतं ओंकार म्हटलं तर ओम म्हणजे काय तर तिन्ही वेद पण त्याच्या सर्व वेदांचं सार या उपनिषदामध्ये, उपनिषदांचं सार असं म्हणतात की मांडुक्य उपनिषदामध्ये उपनिषदांचं सार आहे. आणि मांडुक्य उपनिषदात ओंकार आहे. त्या ओंकारामध्ये तिन्ही वेदांचा उल्लेख आहे. त्यामुळे 17व्या श्लोकामध्ये जी यादी दिली आहे ती यादीमध्ये आपल्या लक्षात की भगवंत या सगळ्या ठिकाणी आहे. अथर्ववेदाचा उल्लेख नाही, तोही मागच्या वेळेस आपण निरनिराळ्या मंडळींनी त्यांचा विचार सांगितला की अथर्ववेदामध्ये भौतिक गोष्टी खूप दिल्या. घर कसं बांधावं वगैरे वगैरेचा उल्लेख आहेत, किंवा अस्त्रविद्येचा उल्लेख आहे, शस्त्रविद्येचा उल्लेख आहे. आणि त्यामुळे ह्याचा उल्लेख भगवंतांनी केला नसावा, परंतु तसंही नाही आहे की त्यामध्येही भगवंत आहेच. संस्कृत भाषेची एक गंमत आहे, च म्हणजे आणि किंवा अव्यय येते तर इत्यादी असं जे आपण मराठीमध्ये म्हणतो तसं त्यांनी म्हटलंय आपल्याला की ऋक्साम यजुरैव च. तो जो च आलाय म्हणजे त्याच्यामध्ये सगळं आहे. त्याचं जर प्रत्यक्ष नाव घेतलं नसलं तरी तो आहेच आहे. असं भगवंताचं वर्णन की तो कुठे कुठे आहे याची यादी 17व्या श्लोकात आपण पाहिली. 18व्या श्लोकामध्ये आणखीन मोठी यादी भगवंत आज आपल्याला देणार आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमव्ययम. बीजम अव्ययम हे 2 शब्द महत्वाचे की मी कसा आहे तर अव्यय आहे, अविनाशी आहे, माझा कधीही नाश होत नाही. कसं आहे की एखादं बी आपण जमिनीमध्ये रोवलं आणि त्याच्यातून वृक्ष झाला तयार की मग ते बीज संपतं. तर इथे बीजम अव्यय म्हटलं की ते बीजासारखंच आहे, माझ्यातूनच सगळी निर्मिती झालेली आहे, पण मी अव्यय आहे, माझा नाश नाही होत. याच्यासाठी बीजम अव्ययम असे 2 शब्द बघा. मी कसा तर गती ही भरता प्रभू साक्षी निवासा शरणः सुहृत प्रभवः प्रलयः स्थानम निधानम. 11 नावं दिलेली आहेत. या सगळ्या 11 गोष्टी म्हणजे मीच आहे. आणि असं ते बीज आहे, सगळं विश्व ह्याच्यातून निर्माण झालेलं आहे, पण ते अव्यय. मी हे जे बीज आहे हे अव्यय आहे, अविनाशी आहे. नाही आहे असं म्हणवत नाही, पण ते नाहीसं झालेलं नाही. नाहीतर नेहमीचा आपला अनुभव आहे, कुठलंही बी जमिनीमध्ये रोवलं की त्याच्यातून रोप तयार होईल, झाड तयार होईल, पण ते लावलेलं बी आहे ते मात्र नाहीसं होईल. इथे तसं नाही आहे, निर्मिती झालेली आहे, विश्व निर्माण भगवंतांनी केलेलं आहे, परंतु तो नाहीसा नाही आहे झालेला. असा फार चांगला महत्वाचा श्लोक, अगदी आपल्याला आवडेल असा. म्हटलं तर सोप्पा, पण ही महत्वाची गोष्ट त्या श्लोकामध्ये आपल्याला भगवंत पटवून देणार आहे. एकेका शब्दाचा अर्थ आपण बघूया. गतिर्भर्ता प्रभू साक्षी मधला पहिला शब्द आहे गती. गती याचा अर्थ
दुसरं काही नाही, तुझ्यापासून गतीच नाही असं जे आपण म्हणतो. शंकराचार्यांचं स्तोत्र आहे, गतिस्त्वम गतिस्त्वम त्वमेका भवानी. भवानीला उद्देशून ते म्हणतात की तुझ्याशिवाय माझं कोणी नाही, मला सहाय्य करणारं तुझ्याशिवाय कोणी नाही. त्वम गती, तूच माझी सगळी काय ती आहेस, दुसरा मार्गच नाही, एकमेव मार्ग. भगवंत हाच एकमेव मार्ग. खरं तर गतीचं तसंच अर्थ पाहायला गेला तर गंतव्यस्थान किंवा आश्रयस्थान ज्याला म्हणतो त्याला म्हणतात. पण इथे आपल्याला गती शब्दाचा अर्थ व्हायचा एकच एक मार्ग, याखेरीज दुसरा मार्ग नाही, भगवंताखेरीज दुसरा मार्ग नाही. आम्हाला सहाय्य करणारा एकमेव भगवंतच आहे, भगवंताशिवाय आमचं दुसरं कोणीही नाही असं भगवंत म्हणतो. माझं स्थान आहे, मी गती आहे, कारण तुम्ही तुमची पुष्कळ आश्रयाची स्थानं निर्माण केली असाल, पण त्याला काही अर्थ नाही आहे, मीच तुमचं आश्रयस्थान आहे असं ते आपल्याला सांगतात. आता एकच मार्ग, एकच गती, एकच उपाय आहे. भगवंत हेच आपलं साध्य आहे. भगवंताचा आश्रयालाच जाणं आवश्यक आहे. हे सगळं एखाद्या भक्ताला तर नक्कीच हे सगळं पटेल. भक्त तर म्हणजे भगवंत भक्ताच्या जणू काही पाठीवर हात फिरवून असं म्हणतोय की तुझा खरा मुक्काम कुठे आहे, तर तो माझ्याचकडे आहे, काळजी करू नको, मीच तिथे आहे, माझ्या ठिकाणीच तुला यायचं आहे. आपण निरनिराळे आश्रयस्थानं शोधतो आणि ते आश्रयाची स्थानं आहेत असं आपल्याला वाटतं, प्रत्यक्षात तसं नसतं. त्यामुळे ईश्वर हेच एक आपलं आश्रयाचं स्थान आहे. भगवंत म्हणतो मीच तुमचं आश्रयस्थान आहे. म्हणजे हे सगळं जे काही दृश्य जग आपल्याला दिसतं, आचर आचर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जेव्हा प्रलय होईल तेव्हा सगळं त्या महाप्रलयाच्या त्या मायेच्या पोटात जाईल. ती माया थकली की विश्रांती घेते, पुन्हा सगळं निर्माण करते. हे सगळं असं चक्र चालू राहतं, निर्माण होणं, नाहीसं होणं, पुन्हा निर्माण होणं. पण या सगळीकडे आश्रय जो कुठे मिळायचा असेल तर तो भगवंताच्या ठिकाणीच मिळणार आहे. म्हणून भगवंतांनी पहिलाच शब्द सांगून टाकला की मी कसं आहे, तर मी आश्रयस्थान आहे तुमचं, गतीही. दुसरं म्हटलं की भरता, मी कसं आहे, तर तुमचं भरण पोषण करणार आहे. तुम्हाला असं वाटतं खिशात भरपूर पैसे आहेत तर माझं भरण पोषण करण्यासाठी सगळ्या गोष्टी मला सहज उपलब्ध आहे, तर तसं नाही आहे. तुमचा भरण पोषण करणारा मी आहे. संत मंडळींना हे पक्क माहीत असतं, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने त्याचा कसा भरता आहे, भगवंत आपलं भरण पोषण करणार आहे त्याच्यावर पूर्णपणाने विश्वास टाकून ते राहतात. आम्हाला इतका भगवंतावर विश्वास नसतो ना, आपल्या अन्य गोष्टींवर आपला खूप विश्वास असतो, त्यामुळे आपण मानत नाही. परंतु भगवंतच आपल्याला स्पष्टपणे सांगतोय की तुमचं भरण पोषण मी करणार आहे. भरता भरण असा समर्थांचा एक अभंग आहे, आम्ही काय कुणाचे खातो तो राम आम्हाला देतो. चरित्रामध्ये एक छानसा प्रसंग पण आहे की एकदा महाराज आणि समर्थ दोघं जण जावळीच्या खोऱ्यामधून हिंडत होते आणि एक असा खूप मोठा दगड वाटेमध्ये आला आणि समर्थांनी त्या दगडावरती हे करून म्हटलं महाराजांना की पाथरवटाला बोलवून हा दगड फोडायला सांग. आता महाराज आणि समर्थांचं नातं असं होतं की का वगैरे असा काही प्रश्न विचारायचा आणि ते काम करायचंच. म्हणून महाराजांनी लगेच पाथरवटाला बोलवून आणलं आणि त्या दगडावरती पाथरवटाने घाव घातले. त्या दगडाचे 2 तुकडे झाले आणि ते 2 तुकडे झाल्याबरोबर एक बेडकी टुणकन उडी मारून बाहेर आली आणि महाराजांनी आश्चर्य व्यक्त करण्याच्या नजरेनं समर्थांकडे पाहिलं. सद्गुरू आणि सत्शिष्य असेच असतात की नुसत्या बघण्यानी त्यांना नेमकं काय म्हणायचं होतं ते कळलं. कुठे महाराजांच्या मनात मी राजा आहे, मी या प्रजेचं पालन पोषण करतो आहे, मी या प्रजेचा भरता आहे असं जर किंचित जरी वाटत असेल तरी ह्या एवढ्या प्रसंगाने समर्थांनी दाखवून दिलं की या दगडाच्या आतमध्ये असणाऱ्या या बेडकीला अन्नपाणी कोण देत होतं. त्यामुळे भगवंत आपला धारण करता आहे, भगवंत आपला पोषण करताय, या विश्वाची निर्मिती त्यांनी केलेली आहे, भरण पोषणही तोच करतो आहे असा हा भरता. म्हणून भगवंताचं दुसरं विशेषण. तिसरा शब्द वापरलाय प्रभू. प्रभू म्हणजे स्वामी, धनी. भगवंत आपला प्रभू आहे आणि हे खरंच आहे, त्याच्या साक्षीनं सगळ्या गोष्टी घडतात.
निसर्गातल्या कुठल्याही गोष्टीकडे पाहिलं तर आज एवढं विज्ञान पुढे गेलेलं आहे, तरी पण आपण म्हणतो की नाही बाबा काय माहिती, काय ऊन पडत आहे, आत्ताच 40-42 टेम्परेचर आहे, पुढे काय हे सगळं त्याच्या हातात आहे. आपण काही करू शकत नाही. सूर्याची उष्णता किती देणं, कमी करणं, वाढवणं हे पण त्याच्या हातात आहे. वारा त्याच्या हातात आहे, अग्नी त्याच्या हातात आहे, पाऊस त्याच्या हातात आहे, पर्वत, सागर सगळ्या गोष्टी त्या भगवंताच्या हातात आहे. कारण तो म्हणतो मी प्रभू आहे, मी ह्या सगळ्याचा स्वामी आहे, मी या सगळ्याचा धनी आहे. प्रभू म्हणजे स्वामी स्वाभाविकच आहे. आता ही सगळी मंडळी आपापली कामं करता आहेत, पण तरीसुद्धा त्याच्या परवानगीनं करतायत किंवा त्याच्या आज्ञेनं करतायत. आणि त्यामुळे तो हा सगळ्याचा नियंत्रक आहे म्हणूया, साक्षी आहे म्हणूया, प्रभू आहे म्हणूया, एकंदर विभू किंवा हे सगळं व्यापणार आहे असं म्हणूया. त्यामुळे तिसरं विशेषण पण आपल्याला कळलं, गतीही भरता प्रभू. साक्षी शब्द पण आपल्याला माहिती आहे, पण अनेकदा नुसतं पाहणारा साक्षीदार जो असतो की नाही, तो साक्षीदार काही करणार नसतो, पण त्याच्या समोर घटना घडली असं तो फक्त सांगतो. ती वाईट घडलेली आहे म्हणून तो थांबवू शकत नाही. घडली चांगली घटना घडली असेल तर त्याचं मोठं कौतुकही तो करत नाही. तो साक्षीदार असतो, तो नुसतं त्यांनी पाहिलेलं असतं. जसा आकाशामधला सूर्य साक्षीदार आहे, आपण नेहमीच त्याचं उदाहरण घेतो. त्याच्या उजेडामध्ये या भूतलावरती निरनिराळ्या गोष्टी घडत असतात. कोणीतरी कोणाला तरी चांगलंही करत असतं, कोणीतरी कोणाला तरी फसवत पण असतं. त्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी तो फक्त वरून पाहतोय, तो थांबवू नाही शकत. आता मी इथून जातोच, तुम्ही फार वाईट वाईट कृत्य दिवसा ढवळ्या करता आहात, मी जातोच असं तो म्हणू शकत नाही. आणि तो त्या गोष्टीही थांबवू शकत नाही. चांगल्या गोष्टी असतील त्याच घडतील असंही तो पाहू शकत नाही. याचा अर्थ तो आहे आणि जे काही चाललेलं आहे त्याच्यावरती तो स्वतःचं काही कंट्रोल ठेवत नाही. भगवंत म्हणतो तसा मी आहे, साक्षी. हे सगळं जग चालतं आहे, मीच निर्माण केलेलं आहे, मीच त्याचा भरता आहे, मी भरणपोषण करतोय आणि मी साक्षी आहे. जे घडतं आहे ते घडवणारा मी असलो तरी मी साक्षी आहे. त्याच्या आज्ञेनं सगळं चालतं आहे. सगळ्या चांगल्या वाईट गोष्टी तो प्रकाशित करतोय. अर्थात या सगळ्या गोष्टींनी तो प्रभावित होत नाहीये, त्याच्यावर तो परिणाम करून घेत नाहीये. सूर्य साक्षी आहे, तर सूर्यावरती त्याचा परिणाम होत नाहीये. तो असतो आणि इथे सगळे कामं चालू असतात. अलिप्तपणानं तो सगळ्या गोष्टी पाहत असतो. पाचवं विशेषण वापरलाय निवास. हा निवास म्हणजे राहण्याचं ठिकाण, जिथे आपण राहतो. म्हणजे सर्व भूत मात्र ज्याच्यामध्ये राहतात तिथे अस्तित्वाला असतात, त्यांचं ते राहण्याचं ठिकाण. एखादं पक्षी असेल, जो घरट्यात असेल, ते त्याचं निवास असतात. आपण मंडळी घरं बांधतो, ते आपलं निवास असतात. असं प्रत्येकाचं सरपडणारे प्राणी असतात, ते बिळात राहतात, ते त्यांचं निवास असतात. तर असं राहण्याचं ठिकाण. भूतमात्रांना अशी स्वतःची सत्ता नाहीये, स्वतःच्या अस्तित्वासाठी ते भगवंतावर अवलंबून आहे असं भगवंत स्पष्टपणे सांगतोय. आपण अथर्वशीर्ष म्हणतो, त्या अथर्वशीर्षामध्ये सर्वम जगदिदं तत्तो जायते, सर्वम जगदिदं प्रत्यस्तिष्ठते, सर्वम जगदिदं त्वयि लयमेषति, सर्वम जगदिदं त्वयि प्रत्येते असं आपण गणपतीला उद्देशून, गणेशाला उद्देशून म्हणतो. म्हणजे हे जग तुझ्यापासून उत्पन्न होतं, तुझ्यामुळे ते टिकून राहतं, तुझ्याच ठिकाणी ते लय पावतं आणि तुझ्याच ठिकाणी ते पुन्हा निर्माण होतं असं आपण म्हणतो. अगदी तसंच आहे. थोडक्यात सगळे जीव आहेत, हे सगळे जीव भगवंताचे अंश आहेत आणि ते नित्य निरंतर असे सगळे जीवस्वरूपाने म्हणजे सतत भगवंतामध्येच राहतात. त्यांची वेळ झाली की जातात, पुन्हा येतात, पण ते तिथेच त्याच्यामध्ये राहतात. म्हणून सगळ्या जीवांचं निवासस्थान जे आहे ते भगवंतच आहे. आम्ही आपले काही कालापुरतं घेतलेलं असतं थ्री रूम किचन, 2 रूम किचन आणि बंगले वगैरे, ते सगळे म्हणतो आपण, खरं आपलं निवासस्थान जे आहे ते मात्र भगवंतच आहे. पुन्हा शब्द वापरलाय शरण. शरण म्हणजे काय, तर भगवंताशिवाय दुसरा आसराच नाही. शरण जाण्याला योग्य म्हणजे भगवंतच. त्याच्याकडे जाण्यानीच आपण जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणार आहोत किंवा काय मोक्षप्राप्ती होणार आहे. शरणगतांसाठी किंवा शरणागतांसाठी, ज्याला खऱ्या अर्थाने शरणागतीला जायचं आहे, त्याला खरोखर भगवंताखेरीज अन्य दुसरं ठिकाण नाही. शरण कुणाला जावं तर त्याला जाऊया. अन्य कुणाही फसवू शकते. राजाला शरण गेलं तरी सुद्धा राजाची मर्जी गेली तर राजा कधी आपल्याला हाकलून देईल. तर भगवंतच फक्त असा आहे की त्याच्याचकडे शरण जावं.
जीवनामध्ये असे अनेकदा प्रसंग येतात, अनेक संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपल्या दुःखाचं निवारण व्हायला हवं असेल तर असा काहीतरी आधार आपल्याला लागतो. कोण बरं आपलं हे अडचण दूर करेल, दुःख दूर करेल. तर आपण ज्या काही अडचणी दूर करणाऱ्या जागा शोधतो त्या सगळ्या जागा काही खात्रीच्या असतात असं नाही. खरी खात्रीची जागा, खरं आपलं दुःख निवारण होईल अशी जागा, खरी आपल्याला आनंदाची प्राप्ती होईल अशी जागा आणि हक्काची जागा म्हणजे भगवंतच असते. असं भगवंत सांगितलंय, तुमचं सुख दुःख निवारण करण्याची तुमची हक्काची जागा, तुमचं जे काही तुम्हाला शरण, तुम्हाला जो काही आधार वाटतो, शरण यावंसं वाटतो, ती जागा म्हणजे मीच आहे. भगवंत हेच एकमेव स्थान आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. खरं आहे, सद्गुरू काय किंवा भगवंत काय तेच एकमेव स्थान असतं की जिथे आपण खात्रीनं आपल्याला आधार वाटलेल्या अशा ठिकाणी जातो. आणि तिथे मात्र गेल्यानंतर आपला म्हणजे आपल्याला हकलून दिलं जात नाही. तिथे आपला खरं दुःखाचं निवारण होतं आणि आपल्याला आनंदाची सुखाची प्राप्ती होऊ शकते. इतर माणसं, इतर जागा ह्या आपल्याला दगा देऊ शकतात, भगवंत आपल्याला दगा देऊ शकत नाही. म्हणून त्याला शरण जाण्यातच खरं शहाणपण आहे. मुळात भगवंत आनंद स्वरूप आहे, त्यामुळे आनंद स्वरूप भगवंताकडे आपण गेलो की आपलं पण दुःख दूर होईल. संपूर्ण ज्याला निवृत्ती म्हणतात, दुःखाची संपूर्ण निवृत्ती आणि सतत अखंड सुख निर्मिती किंवा आनंदाची निर्मिती अशी जागा म्हणजे केवळ भगवंताच आहे. भगवंताच्या ठिकाणी सतत आनंद समाधानाची प्राप्ती आणि दुःख पूर्णपणा निवृत्ती असा एक अनुभव भगवंताच्याच ठिकाणी फक्त येऊ शकतो. त्यामुळे त्याला शब्द वापरला शरण, हा असं येतो. आपण शरणागती म्हणतो, म्हणजे ते स्तोत्र सगळी म्हणून झाल्यानंतर आपण जी प्रार्थना म्हणतो, पिता माता बंधू तुझ विणनसे कोण मजला, बहुमी अन्यायी परी सकलही लाज तुझला, असं म्हणतो. त्याच्यावर ते म्हणतानाच आपल्याला कळतं की अरे तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी नाही आहे. हे सगळे जे काही माझे बाकीचे आधार वाटतील अशा गोष्टी आहेत ना, त्या काही कायमस्वरूपी आधाराच्या नाहीत. भगवंत हाच माझा एकमेव आधार आहे. अशा प्रकारची जी भक्ताची भूमिका असते त्याला धरून भगवंतांनी स्वतःचं वर्णन केलं आहे की मी काय आहे, शरण येण्यासाठी अत्यंत योग्य आहे. भक्तांनी मला शरण यावं असा मी शरण आहे. नंतरचा शब्द वापरलाय भगवंतांनी, मी सुहृद आहे. सुहृद म्हणजे मित्र. ये हृदयचे ते हृदय असं जे म्हणतो ना, तसं आपल्या हृदयामध्ये त्याच्या हृदयात काय आहे हे जाणणारा असा जो असतो तोच मित्र असतो. भगवंत सगळ्यांचा सुहृद आहे. अगदी सज्जनांचा पण आहे, दुर्जनांचा पण आहे. तो दुर्जनांचं सुद्धा वाईट करण्याचं काही करत नाही. त्यांच्या त्यांच्या कर्माने काय होईल तो भाग वेगळा, पण तो सगळ्यांचा सुहृद आहे. पण जसा मित्र कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता मदत करतो दुसऱ्या मित्राला, तसंच आहे. म्हणजे त्यालाच आपण मित्र म्हणतो की जो फ्रेंड इज नीड इन फ्रेंड इंडीड, तसंच आहे. आणि भगवंत म्हणतो की हो, मीच खरा सुहृद आहे, मीच खरा भक्तांचा मित्र आहे. दुःखाचं निवारण तो करतोच, अडचणी तो दूर करतोच. भक्ताला म्हणजे भगवंत भक्ताला जे काही हवं आहे ते देतात. जसं मित्राच्या बाबतीत असतं की मित्रसुद्धा आपल्याजवळ असणारी गोष्ट चटकन मित्राला काढून देतो, तसं भगवंत म्हणतो की जे हवं आहे तुम्हाला ते मी तुम्हाला देतो आणि त्या बदल्यात मला काही नको असतं. तुम्ही मला अमुक दिलं तर मी तुम्हाला हे देईन असं नाही. मी तुमचा सुहृद आहे, त्यामुळे तुम्ही मला काहीच द्यायचं नाही किंवा माझी अपेक्षाच नाही आणि मी मात्र तुम्हाला देणार, असा तो सगळ्यांचा मित्र आहे. अगदी आस्तिकांचा आहे, नास्तिकांचा आहे, खऱ्या भक्तांचा आहे, जे भगवंताची भक्ती करत नाही त्यांचाही तो सुहृद आहे. अशा अर्थाने सुहृद हा शब्द वापरलेला आहे. असा विचार करून बघूया आपण. आपलं जेव्हा जेव्हा असं होतं ना की सामान्य आम्ही माणसं भगवंताच्या मागे सुहृद म्हणून लागण्याच्या ऐवजी सत्तेच्या पैशाच्या मागे अधिक असतो. ते आपल्याला सुहृद वाटतात, ते आपल्याला जवळच वाटतात. आणि त्या सत्तेच्या आणि पैशाच्या मागे लागल्यामुळे असेल पण भगवंताचं विस्मरण होतं. भगवंतानी सांगितलं तर मीच सुहृद आहे तुमचा, परंतु आपलं काय होतं तो जो विचार केला ते लक्षात येतं की भगवंता सुहृद असला तरी आम्ही पहिल्या फटक्याला त्याच्याकडे त्या आधाराने पाहतच नाही. तो आपला सुहृद आहे, तो आपल्या संकटकाळी मदत करेल. इकडे आमचं लक्ष जात नाही, आमचं पैशाकडे अधिकाराकडे लक्ष जातं आणि त्याच्यामुळे याचं
भगवंताचं जे म्हणजे सुरूच असणाऱ्या भगवंताचं जे लक्ष जायला पाहिजे आपलं त्याच्याकडे, तसं होत नाही. आता असं घडलं तरी सत्ता आणि पैसा याच्या पलीकडे ही शक्ती आहे हे जेव्हा केव्हा आपल्या लक्षात येतं. भगवंत नावाची अशी काही शक्ती आहे आणि ती आहीपेक्षा काहीतरी वेगळी आहे आणि आपल्याला हे सगळं उपयोगी पडणार नाही आहे, भगवंताचं उपयोगी पडणार आहे, हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळेला माणसं थोडीशी भक्तीकडे, सत्संगाकडे, सदाचाराकडे वळायला लागतात. तोपर्यंत वळत नाहीत, पण भगवंत रागवत नाही. ही साधारणपणाने आपण व्यवहारात जी गोष्ट दिसते ती आपण पाहिली की आपण लागतो सत्तेच्या, अधिकाराच्या, पैशाच्या मागे, त्यामुळे भगवंताकडे आपलं लक्ष आधी जात नाही. आपल्या अडचणीच्या वेळेला भगवंताकडे आपलं लक्ष जात नाही. आपला बँक बॅलन्स किती आहे, आपल्याला मदतीला कोण येऊ शकतं, कोणाच्या ओळखी आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आपण पाहतो. आणि हे सगळ्याच्याही पलीकडे हा भगवंत आहेच आहे हे जेव्हा केव्हा आपल्या लक्षात येतं की अरे सगळं असलं तरी सुद्धा त्याची जोड हवीच, त्यावेळेला मग आपल्याला विचार करायला लागतो. आणि मग मंडळी अशी सदाचाराकडे, सत्संगाकडे पाहतात नाही, अशातला भाग नाही. हे असं होतं, पण सुरूच असणारा भगवंत मात्र म्हणतो की असं झालं तरी सुद्धा मी काही त्यांच्यावर रागवत नाही. सुरूच तो आहे, भगवंताची कृपाच सगळ्यांवर आहे. त्यामुळे जसं सूर्य भेद करत नाही ना, पृथ्वीच्या सगळ्याच लोकांना तो प्रकाश उष्णता देतो ना, तसा हा जो सुरूच आहे भगवंत, तो सुद्धा कधीच कोणामध्ये असा अपपर भाव ठेवत नाही. तो सगळ्यांचा सुहृदच आहे. आणि म्हणून मग अगदी ब्रह्मदेवापासून क्षुद्र कीटकापर्यंत सगळ्यांना तो जीवन देतो. अशा अर्थाने विचार केला तर भगवंत म्हणजे सुहृद हे आपल्या लक्षात येईल. आणि तो सगळ्यांना, सगळ्यांच्या अडचणींना मात करण्यासाठी प्रयत्न करायला धावून येतो. नंतरचा शब्द आहे प्रभवः आणि प्रलयः. प्रभवः म्हणजे उत्पत्ती करणारा आणि प्रलयः म्हणजे प्रलयाच्या वेळी सगळं हे जे काही विश्व आहे, दृश्य विजोग आहे, त्याच्यातच ते लय पावतं, म्हणून त्याला प्रलय म्हटलंय. त्या प्रभवः पण आणि प्रलय पण. आपण अथर्वशीर्षातल्या ह्या सगळ्या गोष्टी नेहमी उल्लेख होतो त्याचा. त्वमेव केवलम कर्तासि, त्वमेव केवलम धर्तासि, त्वमेव केवलम हर्तासि असं वर्णन करतो. तूच काय तो आहेस. म्हणजे बीजापासून झाड आणि सगळं झाड त्या बीजामध्ये सामावलेलं. हा नेहमीचं उदाहरण आहे की खरंच आहे की झाडाला फळं येतात, त्या फळांमध्ये बी असतं, त्या बीमध्ये बी रुजवलं की पुन्हा झाड तयार होतं. याचा अर्थ त्या बीमध्ये या सगळ्याचा अंश आहेच आहे असं सामावलेलं आहे. जणू की वृक्ष त्या बीजामध्ये सामावलेला आहे. म्हणजे बीज वृक्षापासून निर्माण होतो आणि बीजापासून वृक्ष निर्माण होतो, दोन्ही होतं. भगवंताचं तसंच आहे. भगवंत अनादी आहे. सगळी सृष्टी भगवंतातून निर्माण झालेली आहे आणि सगळी सृष्टी भगवंतापासून निर्माण, भगवंत सगळ्या सृष्टीमध्ये आहे. जसं गीतेमधल्या 2 अध्यायांमध्ये आपण नेहमी त्याच्या नावाचा उल्लेख करतो आणि पाहतो की विश्वरूप पण तोच आहे. सगळीकडे सगळ्या विश्वामध्ये भगवंतच आहे आणि विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीत पण भगवंतच आहे. विभूती पण पाहतो आणि विश्वरूप पण पाहतो, तसंच आहे. आणि त्या अर्थाने प्रभवः आणि प्रलयः दोन्ही गोष्टी भगवंत कशा आहेत ते आपल्याला कळेल. पुढलं म्हटलं स्थानम. स्थानम म्हणजे स्थिती. म्हणजे खरं तर निवास शब्द वापरून झाला आहे. भगवंत म्हणजे निवासस्थान आहे आपलं. आणि आता इथे पुन्हा स्थान शब्द वापरलाय. मग आता स्थान म्हटलंय म्हणजे काय, तर सगळे प्राणी मात्र ज्यामध्ये राहतात ती जागा म्हणजे भगवंताचा निवास. नीट लक्षात घ्या. संपूर्ण प्राणी मात्र ज्यामध्ये राहतात, आपण या भूतळावर राहतो, सगळे प्राणी मात्र ज्या ठिकाणी राहतात ती जागा म्हणजे भगवंताचा निवास. याचा अर्थ प्रलयावस्था जी असते त्या प्रलयावस्थेमध्ये सगळी पृथ्वी ज्यामध्ये राहते. आता प्रलय होतो तेव्हा सगळी पृथ्वी लय पावते आणि मग ती जी काही अवस्था असते ती अव्यक्त आहे. आत्ताची जी अवस्था आहे म्हणजे दृश्य जग जे आहे ती व्यक्त अवस्था आहे. ते पण भगवंताचं हे आहे, निवास आहे. आणि प्रलय झाला, पृथ्वीचा लय झाला की मग अव्यक्त रूपामध्ये जाईल, तिथे सुद्धा भगवंताचंच आहे. म्हणून त्याला स्थान म्हटलं. आपल्याला दोन्ही शब्द आहेत. मग अशी निवास झाला, आता स्थान आहे. तर निवास केव्हा आणि स्थान केव्हा, तर दृश्य जग आत्ता आपल्याला दिसतं आहे, आपल्या सगळ्यांचा जिथे निवास आहे तो भगवंताच्याच ठिकाणी आहे. आपण हे माझं घर माझं घर म्हणतो आहे,
दासबोधामध्ये आपण समास वाचतो, मुंगी म्हणते माझं घर, उंदीर म्हणते माझं घर, सोरण म्हणतं माझं घर. खरं काहीच नसतं. तर ते त्याचं निवास आहे. त्यामुळे त्याच्या निवासस्थानी आपण राहतो आहे. आणि प्रलय जे राहतो ते अव्यक्त रूप असतं, तेही त्याचंच निवास आहे, पण त्याला स्थान म्हणायचं आणि याला निवास म्हणायचं. आपण नेहमी शब्द वापरतो निवासस्थान. त्यामुळे निवासस्थान जो शब्द आहे, सगळे प्राणी मात्र भगवंताच्या अधिष्ठानावरच राहतात. ती जी व्यक्त गोष्ट आहे त्याला निवास म्हणायचं, अव्यक्त गोष्ट आहे त्याला स्थान म्हणायचं. दोन्ही ठिकाणं विचार घेतली तर निवासस्थान असा शब्द का तयार झाला, तर जिवंतपणी असा, नाही तर देह टाकल्यावर असा, भगवंताच्याच आश्रयाला आपल्याला राहायचं आहे. म्हणून निवास पण आणि स्थान पण दोनही भगवंत. पुढला शब्द वापरला निधान. निधान म्हणजे साठा, ठेवा, काहीतरी साठवण्याचं ठिकाण. जसं तिजोरी म्हणतो किंवा आपण आता आपल्या आधुनिक काळामध्ये बँकेचा लॉकर म्हणतो, की त्या ठिकाणी आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टी ठेवलेल्या असतात. आपल्याला जेव्हा केव्हा हव्यात तेव्हा काढायच्या, पुन्हा काम झालं की नेऊन ठेवायच्या. भगवंत म्हणतात सगळ्या भूतमात्रांचं निधान जे आहे ते मीच आहे. भूतमात्रांचा जो काही ठेवा ठेवलेली जागा आहे ते निधान मीच आहे. म्हणजे काय, तर ही भूतमात्रा सगळी आपापली जी काही प्रत्येकजण कर्म करत असतात, त्या त्या कर्माचे सूक्ष्म संस्कार त्याच्या ठिकाणी निधान, साठा म्हणून ठेवले जातात. तुम्ही आम्ही जे काही करतो चांगलं वाईट, त्या सगळ्या चांगल्या वाईटाचं सूक्ष्म संस्कार हे भगवंताच्या तिजोरीमध्ये आहेत. आणि योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने त्याचा तो वापर करतो आणि तिथे तिथे आपल्याला त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम दिसतो. या अर्थाने तो म्हणतो की हे निधान म्हणजे मी आहे. आता हे सगळं जे की जीवाची जी काही चांगले वाईट कर्म आहेत, त्या कर्माचा अध्यक्ष पण तोच आहे, जो भगवंतच आहे. आणि म्हणून त्याला त्या अर्थाने म्हटलंय की तो काय आहे, तर कर्माचं निधान तो आहे. आता चांगल्या वाईट कर्माचा सूक्ष्म संस्कार भगवंताकडे ठेवलेला असतो. आपल्याला नेहमी आपल्या संस्कृतीमध्ये एक आठवड्याची गोष्ट सांगायची की तुम्ही आम्ही सुखदुःखाचा विचार करतो, तर म्हणे कुणालाच दुःख नको असतो. म्हणून भगवंतानी म्हणे एक दिवस असं केलं की सगळी तुमची दुःख मला द्या, आपापलं गाठोडं तयार करा दुःखाचं आणि द्या माझ्याकडे आणून. आणि मग भगवंत निधान आहे ना सगळ्याचं, त्यांनी एक मोठा रॅक तयार केला आणि लोकांनी आणलेली गाठोडी दुःखाची तिथे ठेवली. आणि मग नंतर म्हणाला की आता ह्या गाठोड्यांची मी इथे गर्दी झालीत, काय करू, असं करा, इथलं एक एक तुम्ही घेऊन जा. जरी त्यांनी आपापलंच उचललं, दुसऱ्याच्या गाठोड्यात काय आहे आपल्याला कसं कळणार. निधान म्हणून मग भगवंताच्या ठिकाणी सगळं चांगलं वाईट सगळं आहे, ते सगळ्या चांगल्या वाईटाचा भगवंत आपल्यासाठीच उपयोग करणार आहे. आपल्या गाठोड्यातल्या चांगल्या गोष्टी असतील तर आपल्यासाठी चांगलं देणार आहे. आपलं काही वाईट कर्म असतील त्याचं जर गाठोड असेल तर ते आपल्याला तो वाईटच देणार आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्याला म्हटलं की सगळ्या भूतमात्रांचं निधान मीच आहे. म्हणजेच आपण मगाशी जो अव्यक्त बीज शब्द वापरला की ते अव्यक्त आहे, दिसत नाही आहे. विश्वामधली प्रत्येक जी वनस्पतीमधली प्रत्येक जी बी आहे ना, ती बी वृक्षाला जन्म देते. पण वृक्षाला जन्म दिला की ती बी नष्ट होते, असं घडतं. म्हणजे बी हे कारण असतं आणि त्याचं कार्य म्हणजे काय, तर वृक्ष असतो. आणि एकदा कार्य संपन्न झालं, वृक्ष निर्माण झाला की कारण संपतं, म्हणजे बी संपतं. वृक्ष निर्माण झाला, कार्य झालं की बी संपतं. आता इथे सुद्धा काय आहे, तर भगवंत हे कारण आहे आणि भगवंतानी ही संबंध सृष्टी निर्माण केली, हे भगवंताचं कार्य आहे. पण या ठिकाणी भगवंताचं हे कार्य झालं असलं तरी भगवंत संपून जात नाही, नाश पावत नाही, ते अव्यक्तात असतंच असतं. म्हणून त्याला अव्यक्त हा बीज आहेच आहे, तो नाहीसा होत नाही. निसर्गामध्ये उदाहरण म्हणून आपण बीज घेतलं, वृक्ष निर्माण झाला की त्याचं जे काही कारण आहे ते संपलेलं असतं. पण इथे मात्र ते अव्यय अविनाशी स्वरूपात राहतच. कार्य झालंय, विश्वनिर्मिती झाली आहे, तरीही कारण नष्ट होत नाही, ते कायमच असतं. त्याला सनातन असा शब्द आहे, ते सनातन असतं. नूतन म्हणजे नवीन असतं, पुरातन म्हणजे जुनं असतं. आणि खरं तर काय, नूतन गोष्ट पुरातन होतच असते, की आत्ता नवीन असते, पण काही काळ गेला की ती पुरातन होते. हे सनातन आहे, म्हणजे हे
नवीन पण नाही आहे आणि जुनं पण नाही आहे, हे कायम स्वरूपी आहे. ते नवंही नाही, ते जुनंही नाही, पण ते आहेच आहे, ते कायम स्वरूपी आहे. आपला हिंदू धर्म सनातन हिंदू धर्म आहे, कारण तो आहेच आहे. तो निर्माण झालेला नाही आहे, नाहीसा होणार नाही आहे, तो आहेच आहे. आणि त्यामुळे त्याला सनातन शब्द वापरला आहे. असं भगवंताला निधान, तो आहेच आहे म्हणून त्यांनी निधान शब्द वापरला आहे. की ते बीज नष्ट होत नाही, निर्मिती होते पण नष्ट होत नाही बीज, कारण तो आहेच आहे. आणखी असं आहे की भक्तासाठी भगवंतानी हे आता निधान म्हटलंय ना, किती किती गोष्टी आधीच्या श्लोकात आपण पाहिलं की माता पण आहे, पिता पण आहे, पितामह पण आहे. त्या सगळ्या गोष्टी भगवंतानी या भक्तासाठी केलेल्या आहेत. जे काही भक्ताला हवं आहे, भक्ताची मागणी कसा पुरवठा, असं क्षणभर म्हणूया की त्याला काय आईचं प्रेम हवं आहे, चल मी तुझी आई बनतो, भगवंत लगेच भक्ताची आई बनतो. त्याला समजा सांभाळ करणारं कोणीतरी हवं आहे, तर चला मी दाई होऊन जातो. त्याला कोणी पित्याचं प्रेम हवं आहे, पिता होतो. त्याला काय आजोबांचं प्रेम हवं आहे, पितामह होतो. भगवंत भक्तासाठी काहीही करायला तयार असतो. अगदी भक्त समजा अगतिक झालाय, दुःख झालाय, काय करावं काही कळत नाहीये, सुचत नाहीये त्याला, तर भगवान लगेच त्याची गती, त्याला परमगती देतो, त्याला योग्य मार्ग देतो. त्यामुळे तुम्हाला जी काही चिंता असेल, जी तुम्हाला संकट वाटेल, चिंता वाटेल, अडचण वाटेल, तुमचं कसं होईल अशी आपल्याला वाटेल, तर भगवान तुमचं सगळं करणार आहे. तो भरता आहे, पोषण करता आहे, करता करविता सगळं 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 आहे. नियंता आहे, नियंत्रक आहे, सगळ्या गोष्टी भगवंत आहे. आता त्यांनीच निर्माण केलेलं आहे. आपण निर्माण केलेलं किंवा आपण जन्माला घातलेल्या आपल्या मुलांची काळजी आपण नाही का घेत, तसं भगवंतानी आपल्याला निर्माण केलेलं आहे. त्यामुळे आपली काळजी भगवंत नाही का घेणारच आहे. काही करायला म्हणजे खरं तर आता विचार असा करायला हवा की आपल्याला काही वेगळं करायची आवश्यकताच नाही आहे. जे काही आपण करणार आहे ते सगळं भगवंतच करणार आहे. कुठेही गेलं तरी शेवटी आपण भगवंताच्याच ठिकाणी जाऊन पोचणार आहोत. आणि प्रलयात सुद्धा आपण पाहिलं की तिथे सुद्धा प्रलयात सुद्धा भगवंताच्याच ठिकाणी, त्यामुळे काही झालं तरी आपण त्या भगवंताच्याच ठिकाणी जाणार आहोत. मग असा जो कोण सर्वव्यापी किंवा असा जो आहे, त्या ईश्वराची पूजा जी करायची किंवा त्याची मग त्याची पूजा तरी कशी करायची, तर त्याची पण फार मोठी गंमत आहे. फुलंही तोच, गंधही तोच, ज्याची पूजा करायची तोच आणि ज्यांनी पूजा करायची तो पण तोच. असं सगळं जे की आहे, म्हणजे साधकांनी फक्त प्रामाणिक राहायला हवं. जे आहे ते त्याचंच आहे, त्याचीच पूजा करायची आहे. आपणही तोच आहोत, तत्वमसी आणि सहा असं असल्यामुळे मी पण तोच आणि तोही तोच, असं सगळं असल्यामुळे काय नेमकं तर धाता माता पितामह भरता सगळं सगळं आपोआप अनुभवायला येईल. जर असा विचार केला तर आपल्याला भगवंत सगळीकडे आहे, तो सगळ्याचा करता करविता आहे. हे इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला भगवंतानी स्वतःचं महत्त्व, स्वतःचं अस्तित्व या सगळ्या गोष्टीतून दाखवलं. वर्णन चांगलं चाललेलं आहे. 11 गोष्टींनी गती भरतापासून ते निधानापर्यंत 11 विशेषण भगवंताची त्यांनी आपल्याला सांगितलं की या सगळ्या ठिकाणी मीच आहे. आता पुढे असं लक्षात येईल की हे तर आहेच, त्याशिवाय निसर्गातल्या ज्या काही घटना घडत असतात ना, त्या सगळ्या निसर्गाच्या घटना कालचक्राप्रमाणे घडत असतात. आपण पाहतो किती जरी म्हटलं की आता अगदी फेब्रुवारी महिन्यातच खूप उन्हाळा होत आहे, तरी पण उन्हाळ्याचे महिने ठरलेले आहेत, पावसाचे महिने ठरलेले आहेत. सगळ्या गोष्टी कशा ठरवून गेलेल्या आहेत. त्यामुळे निसर्गातली जी सगळी रचना आहे ती भगवंतांनी निर्माण केलेली आहे. तशाच्या तशा घटना घडत असतात, कालचक्राप्रमाणे सगळ्या गोष्टी होत असतात. कारण त्याचं हेच आहे, हे सगळं भगवंताचंच निर्माण केलेलं आहे, भगवंतानी केलेलं आहे. अभिव्यक्ती पण भगवंताचीच आहे. नेहमीच आपल्याला विजेचं उदाहरण पटणार आहे की हे सगळं चांगलं आणि वाईट दोन्हीच तो करतो ना. विजेचं तसंच आहे, एकच वीज ती आपल्याला वस्तू गरम पण करते, वस्तू थंड पण करते आहे, प्रकाश पण देते आहे, खोलीदार पण करून टाकते आहे. सगळ्या गोष्टी एकच वीज करते आहे. तसा एकच भगवंत सगळ्या गोष्टी करतात. परस्पर विरुद्ध असणाऱ्या गोष्टी पण भगवंतच करतो आहे असं आपल्याला दिसेल. आणि त्याच्या संबंधी भगवंत आपल्याला पुढल्या श्लोकात सांगणार आहे. आतापर्यंत जे भगवंतांनी स्वतःचं स्वरूप सांगितलं, आता तो या सगळ्या घटनांचं
म्हणजे काळाप्रमाणे ज्या निसर्गामध्ये घटना घडताय त्या घटनांचा नियामक पण तोच आहे. तोच हे सगळं घडवतोय याचं वर्णन तो करणार आहे. 19वा श्लोक आहे. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णामि सुजामि च अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. आता पहिलाच क्रियापद वापरलाय अहम तपामी. तपामी म्हणजे काय? तापतो, तप करतो, तापतो. आता इथे आपल्याला भगवंत तप करतोय तर भगवंत आपल्याला उष्णता देतोय. म्हणजे भगवंत सूर्य होतोय. आपल्याला सूर्य उष्णता देतो, पण सूर्यानी उष्णता द्यावी ह्याची सगळी जी काही योजना आहे ती भगवंताचीच आहे. अशा अर्थाने अहम तपामी असं त्यांनी म्हटलंय. आणि जे जलचक्र आपण निसर्गातलं पाहतो की आकाशात सूर्य उगवतोय, समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग बनतात, ढगातून पाणी पडतं पावसाच्या रूपाने, पुन्हा ते पाणी समुद्राला जाऊन मिळतं, पुन्हा समुद्राच्या पाण्याची वाफ होते. हे सगळं जे की जलचक्र सातत्याने चालू असतं, ही सगळी योजना भगवंत म्हणतो माझीच आहे. कालानुक्रमे जे काही चाललेलं असतं निसर्गामध्ये त्या सगळ्या गोष्टी मीच करत असतो. वर्षं निगृह्णामि. पाण्याचं सुद्धा अवर्षण करणं म्हणजे पाऊस येतो कधी, पाऊस थांबतो कधी, हे पण तोच ठरवतो. नुसता आपला 7 जूनला पाऊस सुरू झाला म्हणून आपला 4 महिने धोधो कोसळतोय असं नाही होत. किती पडायचं, किती थांबायचं, या सगळ्याचं नियंत्रण भगवंत. उत्सृजामी म्हणजे वर्षाव करतो आणि निगृह्णामि म्हणजे थांबवतो. हे सगळं मीच करतो. तपाम्यहमहं वर्षं निगृह्णामि सुजामि च. ही एक गोष्ट आपल्या निसर्गातली कळली. जलचक्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे सगळं असं वर्षानुवर्ष चाललेलं आहे. ह्याचा नियंत्रक भगवंत म्हणतो मीच आहे. मीच सूर्यामध्ये पाण्याची वाफ करतो, आकाशामध्ये ढगांच्या रूपानं ते पाणी नेतो, पावसाच्या रूपानं ते पाणी परत आणतो, पुन्हा ते पाणी समुद्राला जाऊन मिळतं. हे जे काही चाललेलं आहे हे सगळ्याचं नियंत्रण मीच करतो. पाऊस किती पाडायचा, कुठे थांबायचं, हे सुद्धा सगळं मीच करतो. आणखीन अर्जुना मी काय करतो? अमृतम अहमेव अमृतम आणि मृत्युहुच. मीच अमृत आहे आणि मीच मृत्यू पण आहे. आणि सत असतच. मीच सत आहे आणि मीच असत आहे. आता हे अमृत, मृत्यू, सत आणि असत या 4 गोष्टी आपल्याला पाहिजेत की हे पण भगवंत म्हणतो मीच आहे. पहिल्या ओळीत तर आपल्याला कळलंच की ह्या सगळ्या निसर्गातल्या घडत असणाऱ्या काळाप्रमाणे घडत असणाऱ्या सगळ्या गोष्टी भगवंत करतोय. आणि आता या 4 गोष्टी पण भगवंतच करतोय असं भगवंताचं म्हणणं आहे. अमृत हा पण आणि मृत्यू पण. म्हणजे सृष्टीमध्ये अखंड चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या भगवंत करतो आपण समजू शकतो. असं आहे की या पृथ्वीवरती निरनिराळ्या घटना घडत असतात. आता आपण सगळे करोना काळामध्ये पाहिलं की काही वाईट गोष्टी, अशुद्ध गोष्टी, मलिन गोष्टी त्यांनी सगळं वातावरण आपलं मलिन करून टाकलेलं होतं की ज्याच्यापासून रोग निर्माण होतील याचं भय होतं. आणि त्याच्यासाठी म्हणून त्या सगळ्या रोग निर्माण करणाऱ्या गोष्टींचं शोषण करून ते सगळ्या रोगजंतूचं निस्सारण करून प्राण्याला पुन्हा चांगलं निरोगी जीवन देण्याचं काम सुद्धा भगवंत म्हणतो मीच करतो. आणि हे आपणही पाहिलं की एवढं सगळं मानवनिर्मित असणाऱ्या वाईट गोष्टी या पृथ्वीवरती पसरल्या, परंतु निसर्गाने अशा काही गोष्टी केल्या की खरोखरच भगवंताने त्या सगळ्या वाईट गोष्टींचं निस्सारण केलं. आता हे सगळं करताना म्हणून अहम तपामी म्हटलंय की सूर्याच्या उष्णतेमुळे या गोष्टी भगवंत म्हणतो की मी कधी सूर्याला आज्ञा देतो आणि सूर्याच्या त्या तप्ततेमुळे उष्णतेमुळे जणू काही मी ते तप करतो आणि त्याच्यामुळे इथले सगळ्या वाईट गोष्टी नाहीशा करतो आणि चांगल्या गोष्टी सगळ्यांना मिळतील असं पाहतो. आता भगवंत तप करतो. खरं आहे प्रजापतीनं सुद्धा तप केलं असं आपण म्हणतो. अर्थात प्रजापतीचं तप हे ज्ञानमय होतं, ज्ञानाचं होतं. इथे आपल्याला सूर्याची उष्णता किंवा बाष्पीभवन ज्याला म्हणतात त्या बाष्पीभवनासाठी त्या अहमतपतीचा आपण अर्थ लावणार आहोत. आणि या पृथ्वीला संपन्नता देण्यासाठी भगवंत हे जलचक्र चालवतो असं पाहिलं. आणि खरं आहे सूर्याची उष्णता थोडी जरी वाढली किंवा थोडी जरी कमी झाली तरी सुद्धा आपलं जीवन त्रस्त होईल. 40
42-43 ठीक आहे, पण 50च्या वर जर तापमान गेलं तर आपलं जीवन त्रस्त होऊन जाईल. कुठल्या कृत्रिम असणाऱ्या गोष्टींचा सुद्धा आपल्याला उपयोग होणार नाही. भगवंत म्हणतो मी हे सगळं करतो, मीच पाऊस पाडतो, मीच थांबवतो, मीच या निसर्गातल्या सगळ्या गोष्टी माझ्या ताब्यात ठेवतो आणि त्याप्रमाणे करतो. आता दुसरं अमृत आणि मृत्यू या दोन शब्दांचा आपण विचार करायचा आहे. आपण असं पाहतो की भगवंत सगळीकडे भरलेला आहे, अशी जागाच नाही की जिथे भगवंत नाही. पण हे सगळ्यांनाच पटतं अशातला भाग नाही, किंवा तुम्हाला सुद्धा पटतं म्हणजे काय, स्थलत्याग होता सवेची जाता इतपतच पटतं. आपण या सगळ्याचा अभ्यास करतोय आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की हो सगळीकडे भगवंत ठासून भरलेला आहे, जिकडे तिकडे भगवंतच आहे. पण खरोखरच व्यवहारामध्ये जेव्हा आपण काही आचरण करतो त्यावेळेला हा परका, हा माझा, ह्या सगळ्या गोष्टी येतातच. त्यामुळे सगळीकडे भगवंत आहे असं नाही की आपलं वागणं होत. त्यामुळे ठीक आहे, परंतु भगवंत सगळीकडे भरलेला आहे असं ज्या कोणाला दिसतच नाही, भगवंत दिसतच नाही, त्याला व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी दिसतात, असे जे दुर्दैवी जीव आहेत त्यांच्याबद्दल भगवंत म्हणतो की त्यांना मी दिसतच नाही, ते मला पाहतच नाही. मी हे सगळं जग चालवतो आहे या मला ते पाहतच नाही असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे सगळ्या ठिकाणी भगवंत आहेच आहे, पण ते लोकांना कळत नाहीये, अशी भगवंताचीच एक गोड तक्रार आहे की मी सगळीकडे खचून भरलेला आहे, परंतु लोकांना हे कळतच नाही. भगवंत म्हणतात की मी अमृत आहे. आता अमृत आहे तर ठीकच आहे, आपल्याला आवडेल की भगवंत सगळीकडे भरलेला आहे आणि भगवंत अमृत आहे म्हणजे आपल्याला कशाचा धोकाच नाही आहे, त्याला आपण खुश होऊ, काही हरकत नाही. पण लगेच त्यांनी म्हटलं की नाही, भगवंत म्हणतो की मृत्यू पण आहे. आणि खरं म्हणजे तसं पाहायला गेलं तर शांतपणे विचार केला तर दोन्ही गोष्टी हव्यातच. नुसतीच निर्मिती करत राहिलं आणि माणसं जन्माला घातली, नुसतंच अमृत देत राहिलं तर नाही चालणार. नुसतं अमृत घेता येणार नाही. त्या आपल्याला शाळेमध्ये 12 तांब्यांची कविता होती, मरणात खरोखर जग जगते. तर तसं आहे की प्रत्येकाला निर्मिती आहे तसा नाश पण आहेच, आणि त्या मृत्यू येणं हे आवश्यकच गोष्ट आहे. त्या मृत्यू शब्दाचा जरी आपल्याला थोडासा धसका वाटला तरीसा भगवंत म्हणतो की तिथे पण मीच आहे, मी अमृत आहे, मी निर्माण पण करतो, पण मृत्यू नाहीसं पण मीच करतो. तो मृत्यू आला नाही तर पृथ्वीवरती एवढी गर्दी होईल की जागाच राहणार नाही, आणि आपलं जीवनच म्हणजे कल्पनाच करू शकत नाही आपण की असं मृत्यू येणारच नाही कोणाला. असं समजा 4-8 दिवस जरी डिक्लेअर केलं भगवंताने की ठीक आहे चला आता सगळे जिवंतच राहणार, तरी सुद्धा आपलं जगणं मुश्किल होईल. त्यामुळे हे अमृत आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी हव्यात, येणं पण हवं आणि जाणं पण हवं. आणि खरीच गोष्ट आहे, जुनी वस्तू टाकतो आपण, आपला प्रयत्न असतो, म्हणजे जसं सायकल आहे, घड्याळ आहे, जुनी झाली आहे, 1-2दा आपण दुरुस्तीसाठी पैसे खर्च करतो, पण मग अशी वेळ येते की नाही आता त्याच्यावर दुरुस्तीसाठी सुद्धा पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही, मग आपण ती भंगारात टाकून देतो. तसं आहे की देह आहे तो जुना झाला आहे, तर तो टिकवण्यासाठी त्याच्यासाठी आपण दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करू ना, यशातला भाग नाही. थोडे दिवस तो दुरुस्त झालेला किंवा जसा आहे तसा वापरू सुद्धा, पण तरी मृत्यू अटळच आहे, तर त्याला भंगारात टाकायला हवंच आहे. त्यामुळे जुना देह टाकायचा आणि नवीन भगवंत आपल्याला कोरा, नवीन चांगला, साधनेला योग्य, परिस्थिती साधनेला योग्य अशा ठिकाणी आणणार आहे, याची आपल्याला खात्री पटली पाहिजे. ही जी भगवंताची लीला आहे ती आपल्याला समजली पाहिजे. भगवंत आपल्याला हे पटवून देणार आहे की मी असा अमृत आणि मृत्यू दोन्ही गोष्टी आहेत. तर हे पक्क समजून घेतलं पाहिजे की नवीन देह येताना भगवंत हा नवीन देह योग्य पद्धतीने, योग्य ठिकाणी, योग्य परिस्थितीमध्ये, साधनेला अनुकूल अशा ठिकाणी देणारच आहे. ही भगवंताची लीला आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि ही भगवंताची लीला लक्षात घेतली की मग आपल्याला याचं येणं आणि जाणं आहे की फार मोठं त्रासाचं आहे असं वाटणार नाही. मराठे काकांनी साईबाबांच्या चरित्रातला एक प्रसंग दिलाय. अनेक संतांच्या चरित्रामध्ये अशा प्रकारचे प्रसंग आपल्याला वाचायला मिळतात. तर म्हणे एक भक्त होता आणि ह्या भक्ताच्या घरामध्ये साप आला. आता हा जो भक्त आहे हा चांगला भक्त आहे,
त्याला सगळीकडे आपले सद्गुरूच दिसतात, सगळीकडे आपल्याला भगवंतच दिसतो आहे. आणि त्यामुळे तो जो काही साप आलेला आहे, लोकांच्या दृष्टीनं भीती वाटते आहे, त्या सापाला मारलं पाहिजे, नाही तर सापाला पकडलं पाहिजे, असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण जवळ जायची कोणाची हिंमत नाही आहे, तो साप फुटकार मारतो आहे. हा जो भगवंत ज्याच्या घरामध्ये आहे तो भगवंताचा भक्त आहे ना, त्याला तो साप नाही दिसला, त्याला त्याच्यातही भगवंतच दिसला. आणि म्हणून त्यांनी शांतपणानं त्याच्यासमोर हात जोडले, समोर एक दुधाचं भांडं ठेवलं आणि म्हणाले, कशाला मला त्रास देता, तुम्हाला दूध हवं असलं तर घ्या आणि शांतपणानं जा ना, फुटकारू नका. आणि अशी जणू काही अगदी विनंती केल्याबरोबर तो साप म्हणे निघून सुद्धा गेला. कथेतला म्हणजे खऱ्या खोटेपणामध्ये शिरण्याची आपल्याला काही आवश्यकता नाही आहे. पण जर का भगवंतावरती निढळ श्रद्धा असेल आणि असा जो साधक उत्तम भक्त असेल, सगळीकडे त्याला भगवंत दिसत असेल, तर त्याला भय वाटणार नाही. मृत्यूचं भय न वाटण्यासाठीचा हा विचार आहे की तो काही साप मला त्रास देणार नाही आहे, असा जो काही विचार आहे तो विचार हे करता. म्हणजे मृत्यूची भीती आहे, त्या भीतीपासून सहजपणानं हा जो भक्त आहे तो दूर राहू शकतो. महाराजांच्या चरित्रात सुद्धा एक प्रसंग आहे. समर्थांना म्हणे एक दिवस पोटशूळ उठला, खूप पोट दुखायला लागलं आणि औषध काय तर म्हणे वाघिणीचं दूध. आता सद्गुरूंना आपल्या काहीतरी हवं आहे आणि ते मिळालंच पाहिजे, ते दिलंच पाहिजे आपण. त्याच्यासाठी कितीही धोका असला आणि कितीही त्रास असला तरी तो त्रास वाटतच नाही ना शिष्याला. आणि म्हणून महाराज एका गुहेमध्ये जिथे वाघीण होती तिथे गेले आणि अगदी हात जोडून विनंती केली त्या वाघिणीला. आणि ती वाघीण सुद्धा इतकी नम्र झालेली आहे की तिचा मूळ जो काही वाघीण म्हणून जो काही हे होतं, भीती होती, ती भीती महाराजाला वाटली नाही, तिलाही वाटली नाही. आणि तिनं म्हणे महाराजांनी नेलेल्या त्या भांड्यामध्ये दूध दिलं सुद्धा. आणि आता ही परीक्षा होती की आपल्या शब्दाला शिष्य आपला कसा उत्तर देतोय किंवा काय करतोय हे बघायचं होतं. म्हणून सुद्धा कदाचित समर्थांनी असं केलं असेल. एकूण काय, मृत्यू ही काही भयाची गोष्ट नाही आहे. अमृत आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींमध्ये मीच आहे. एकदा का भगवंतच त्या ठिकाणी आहे. कितीतरी संतांच्या चरित्रामध्ये असे प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात की त्यांना अखेरच्या ह्याच्यामध्ये अगदी अनासाय म्हणजे काहीही सायास न होता सहजपणानं मृत्यू येतो. ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी अगदी देवाचं नाव घेत घेत अशा प्रकारे अखेरचा श्वास घेणारे कितीतरी संत मंडळी आपल्या माहितीचे असतात. याचं कारण त्यांना मृत्यूचं भय नाही, तिथेही त्यांना भगवंतच दिसतो असा त्याचा अर्थ. समर्थांच्या चरित्रात पण खूप अशा गोष्टी आहेत. एकदा म्हणे गडावरती जो मारुतीचं मागच्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे तिथे घडलेला म्हणे प्रसंग आहे. समर्थ मधून शिष्यांच्या परीक्षा घ्यायचे आणि एक दिवस म्हणे सकाळीच समर्थ त्या ह्याच्यात गेले, मारुतीच्या मंदिरात गेले आणि असं मळवट वगैरे भरून घेतलं. हातामध्ये दोन्ही हातात काय तलवारी घेतल्या आणि असे तलवारी फिरवत समोर आले. शिष्यमंडळी सगळी समोर आली आणि मग ओरडून समर्थाचं एक पाऊल पुढे टाकलं तर याद राखा खांडोळी उडवून टाकेल. आता हे जे काही सद्गुरू झाले आपले, तरी हे सद्गुरूंचं जे रूप आहे ते भयावह आहे. तर सामान्य शिष्यमंडळी घाबरली, म्हणाले हा काय प्रकार आहे, दोन्ही हातात तलवारी फिरवत आहेत, मळवट भरलेला आहे, रागादी डोळे लाल झालेले आहेत आणि रागावून काय म्हणतात तर खांडोळी उडवी एकेकाची. अरे बापरे. कल्याणाच्या पर्यंत बातमी गेली, कल्याण आले आणि कल्याणाने पण ते सगळं पाहिलं. पण कल्याण डगमगले नाही. सद्गुरूंची सगळीकडे सद्गुरूच आहे आणि सद्गुरूमध्ये भगवंत आहे किंवा त्यांच्याही काय भीती वाटायची. आणि म्हणून ते सहज पुढे गेले की सद्गुरूंच्या हातून जर मृत्यू आला तर चांगलीच गोष्ट आहे. आणि मग कल्याण मात्र सामोरा गेला आणि मग लक्षात आलं ही आपली परीक्षा होती. तर असं जे काही आहे मृत्यू हा एक तसं पाहायला गेलं तर भगवंताकडे जाण्याचा एक अगदी महत्वाचा टप्पा आहे. तो नवीन ठिकाणी आणि ह्याच्यापेक्षा चांगलं नूतन आणि नवीन अशी गोष्ट आपल्याला देणार आहे. त्या मृत्यूच्या रूपानं हे आपल्याला मिळणार आहे, नवीन शरीर मिळणार आहे, चांगल्या ह्याच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीत मिळणार आहे. मागच्या जीवनात आपण केलेल्या चुकीच्या गोष्टी सुधारण्याची एक संधी आपल्याला मिळणार आहे. तर असा एक टप्पा आपण पार करणार आहोत. भगवंतापर्यंत पोचायचं आहे तर हा महत्वाचा टप्पा एक आपण पार करणार आहोत, तो मृत्यू आहे. असं ज्याला कळलं त्याला मृत्यूचं भयही वाटत नाही. नवीन निर्माण होणं, पहिलं नष्ट होणं हे अगदी आवश्यकच आहे. आणि या अर्थाने
आपण म्हणू की भगवान म्हणजे ब्रह्मरूपाने भगवंत निर्मिती करतो, विष्णू रूपाने तो आपल्याला सांभाळतो आणि शिवरूपाने किंवा महाकाल रूपानं हे जे जुनं शरीर आहे ते शरीर टाकून नवीन शरीरामध्ये तो आपल्याला जाण्याची संधी देतो. हे सगळं भगवंत नियमाप्रमाणे करतो. म्हणजे या श्लोकामधला आपला जो विचार चाललेला आहे तो काय येतो, अमृतम आणि मृत्यू हे सगळं नियमाप्रमाणे चाललेलं आहे. अध्यात्म रामायणामध्ये एक श्लोक आहे, सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददाति इति कुबुद्धी येषा अहम करोमि इति वृथाभिमानः स्वकर्मसूत्रग्रथितो हि लोकः. आपण ऐकलेला वाचलेला श्लोक आहे, अर्थ अगदी सहज कळणार आहे. जेव्हा राम आणि लक्ष्मण वनात जायला निघाले तेव्हा गुहकाची पहिली भेट झाली. निषादराज गुहक नावेतून जेव्हा शरयू पार करून जायचे होते तेव्हा गुहक राजाची निषादाची भेट झाली आणि हा सगळा प्रसंग त्याला कळला की कैकेयी आणि मंथरा याला कारणीभूत आहे. राज्याभिषेक होणार होता आणि याला वनवासात पाठवलं गेलं आहे हे सगळं कळलं. आणि मग त्यांनी कैकेयीला आणि मंथरेला नावं ठेवली. त्यावर लक्ष्मणाच्या तोंडी हा उद्गार आहे. लक्ष्मण असं म्हणतो, सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता. लक्ष्मण त्याला सांगतो की सुख देणारं किंवा दुःख देणारं दुसरं कोणी नसतं. आपल्याला सुख होतं की आपल्याला दुःख होतं हे की दुसरं कोणी देतं म्हणून नाही. दुसरा माणूस ती आपल्याला मुळीच देत नाही. आपला चुकीचा विचार आहे की आपल्याला एखादं दुःख झालं तर ह्याच्यामुळे मला दुःख झालं असं जर वाटत असेल तर ती अगदी चुकीची गोष्ट आहे. अहम करोमि इति वृथाभिमान. दुसरं एखादी गोष्ट मी करतो असं जे आपल्याला वाटतं तो पण आपला वृथा अभिमान आहे. सगळं भगवंत करतो. बरं मी करतो म्हणजे माझी नेमणूक भगवंतानी तिथे केली असेल पण भगवंतानीच केलं आहे. त्या आपण करतोय असं म्हणायचं नाही. मला सुख झालं म्हणून याच्यामुळे झालं म्हणायची आवश्यकता नाही. मला दुःख झालं म्हणून याच्यामुळे झालं असंही यालाही दोष देण्याचं कारण नाही. तर आपली जी काही पूर्वजन्मीची कर्म असतील त्या पूर्वजन्मीच्या कर्माच्या सूत्रानं आपण बांधलं गेलेलो आहोत. स्वकर्म सूत्र ग्रथितो ही लोका. आपण स्वकर्म स्वतःच्या कर्माची सूत्र म्हणजे दोऱ्याने बांधलेलं स्वकर्माने बांधलेले गेलो आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला सुख दुःख प्राप्त होत असतं. म्हणजे आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार आपल्याला सुख मिळतं किंवा दुःख मिळतं. त्यामुळे आपण दुसऱ्याला त्याच्याबद्दल जबाबदार घ्यायचं काही कारण नाही आहे. दुःखाला जबाबदार तो आहे असं म्हणण्याचं कारण नाही आहे किंवा सुख मिळालं तरी दुसऱ्याला श्रेय देण्याचं पण कारण नाही. आपल्या कर्माने आपल्याला सुख मिळतं किंवा आपल्या कर्माने आपल्याला दुःख मिळतं. भगवंत म्हणतो की सगळेजण आपापल्या कर्मानं बांधलेले आहेत. माझं काहीच नाही आहे. मी बँकेतला कॅशियर असतो ना, अकाउंटंट असतो तसा मी आहे. तुमच्या अकाउंटमध्ये जर काही असेल तर मी देणार. तुमच्या अकाउंटमध्ये काही नसेल तर तुम्हाला कसे काय पैसे मिळतील. त्यामुळे मी असं काहीच करणार नाही. भगवंत सांगतो आहे की तुम्ही तुमच्या कर्माने बांधले गेलेले आहात. तुमच्या कर्माच्या सूत्रामध्ये जे काही बांधलेलं आहे त्या प्रत्येकाचं सुख दुःख त्या कर्मावर अवलंबून आहे. हां, मी साक्षी आहे कारण माझ्याकडे ते सगळं आहे. त्यामुळे तुम्हाला किती द्यायचं कसं द्यायचं हे मी ठरवणार आहे. पण देणार तुमच्याकडे जे साठलेलं आहे त्यातलंच देणार. आता असं जरी असलं तरी भगवंत मायाळू पण आहे. म्हणजे भगवंत जे आहे त्यातलंच देणार आहे ही गोष्ट खरीच आहे. पण भगवंत मायाळू पण आहे. कोणावर केव्हा किती कसं काय किती प्रेम करावं हे सगळं नियमाने भगवंतानी ठरवलेलं आहे. असं नाही आहे की त्याच्या मनात येईल तसं. नियमाने तुमचं पूर्व कर्म कसं आहे त्यामुळे नियमानुसारच ते करणार आहे. असा अर्थाने अमृत आणि मृत्यू या दोन्हीकडे आपण पाहायचं आहे. म्हणजे मग आपल्याला कळेल भगवंत कसा आहे ते. दोन गोष्टी आपण पाहिल्या. एक तर या सगळ्या कालानुरूप कालगतीप्रमाणे निसर्गामध्ये जे काही होतं ते भगवंत म्हणतो मीच नियंता आहे, मीच सगळं करतो. आणि ह्या येणं आणि जाणं अमृत आणि मृत्यू या पण दोन्ही गोष्टी मीच करतो. आणि सत आणि असत. सत आणि असतमध्ये असं सत म्हणजे काय तर अस्तित्व किंवा सत्ता. आता ही जे काही अस्तित्व आहे व्यक्त स्वरूपातलं दिसतं आपल्याला ते जे सत आहे. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीला नाव आहे रूप आहे आपल्याला समजते. त्या वस्तूचं नाव घेतलं की आपल्याला ती वस्तू कळते. ते जे त्याचं आहे त्याला व्यक्त रूप म्हणायचं आणि त्याला म्हणायचं सत. आणि असत जे आहे ते असत म्हणजे अव्यक्त. ते दिसत नाही आहे, दिसत नाही आहे, जाणवतही नाही आहे, परंतु ते आहेच आहे. नाही आहे अशातला काही भाग नाही आहे. जसं
माऊलींची उदाहरणं आहेत त्यामुळे आपल्याला पटकन काय. माऊलींचं म्हणणं असं आहे की समुद्र. आता समुद्र म्हटलं की पाणी आलंच. लाटा म्हटलं की पाणी आलंच. पाण्याशिवाय समुद्र किंवा पाण्याशिवाय लाटा नसतातच. पाणी आहेच आहे, पाणी अध्यात्मच आहे, गृहीतच धरलेलं आहे. म्हणजे पाणी खरं सगळ्यात महत्वाचं आहे. मग त्याला आपण समुद्र नाव द्या, लाटा नाव द्या, काय म्हणायचं ते, पण पाणी आहेच आहे. तसंच वेळी भगवंताचं आहे, तो आहेच आहे. मग तुम्ही त्याला जड वस्तूंची नावं ठेवा, डोंगर म्हणा, झाडं म्हणा, माणसं म्हणा, पशु म्हणा, पक्षी म्हणा, काही म्हणा, भगवंत आहेच आहे. असं जड किंवा चैतन्य, सजीव किंवा निर्जीव कुठलीही गोष्ट म्हटली तरी तिथे भगवंत आहेच आहे. लाटा म्हणा नाही तर समुद्र म्हणा, पाणी आहेच आहे. तसं इथे चेतन म्हणा, अचेतन म्हणा, भगवंत आहेच आहे. तो सगळ्या म्हणजे पाणी जसं सगळ्यात श्रेष्ठ आहे तसा भगवंत सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणून तो सत पण आहे आणि असत पण आहे. तो व्यक्त पण आहे आणि अव्यक्त पण आहे. व्यक्त आहे नावरूपानी, अव्यक्त आहे तो दिसत नाही आहे पण त्याच्याशिवाय होतच नाही. म्हणून तो सत पण आहे, तो असत पण आहे, तो व्यक्त पण आहे, तो अव्यक्त पण आहे, तो सूक्ष्म आहे, तो श्रेष्ठ आहे. आणि स्वाभाविकच विश्व निर्माण करणारा असल्यामुळे तो विश्वातीत आहे. निर्माण केलाय तो निर्माण करणारा वेगळा आहे ना, त्यामुळे तो विश्वातीत आहे. याला आपण शिवशक्ती रूप ईश्वर म्हणतो. तो परमेश्वर आहे, तो परमात्मा आहे. त्यांनी हे सगळं निर्माण केलेलं आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती या सगळ्यामध्ये तो ईश्वर आहेच आहे. तो अव्यक्त रूपात आहे, तो दिसत नाही आहे पण आहेच आहे. आता हे जो काही जाणणारा आहे वेद्यम तो भक्त आहे, बरोबर आहे. पण काही मंडळी अशी असतात की हे काहीच जाणत नाही, दिसत नाही आहे ना, मग कसं खरं असेल असं म्हणतात. त्यामुळे जे जाणत नाहीत, पण असं जरी असतं जाणत नसले तरी देखील ते भगवंताचे भक्त असू शकतात. भगवंत न मानणारे सुद्धा भगवंताचे भक्त असू शकतात. नास्तिक असला तरी तो माणूसच आहे आणि माणूस आहे म्हणजे तो भगवंतच आहे ना. त्यामुळे तो आहेच आहे. आणि असा जो कोणी आहे त्याला सुद्धा म्हणजे तो आपण असं म्हणूया की तो भक्तांच्या ज्या कॅटेगरी आहेत त्याच्यामध्ये तो सकाम, त्याला जर काही मिळणार असेल भगवान, त्याला काही हवं असेल आणि ते जर मिळालं तर तो भगवंताला मानायला तयारी होईल. त्यामुळे असे जे सकाम काहीतरी भगवंताकडून हवं आहे अशी जी काही आशा ठेवून असतात, अशा आशेनं भक्ती करणारे जे कोणी आहे त्या भक्तांना भगवंत काय काय देतो, कसं कसं देतो ह्याचं वर्णन पण पुढल्या श्लोकामध्ये आपल्याला पाहायचं आहे. आपण गेल्या आता 4 श्लोक जे पाहिले 16, 17, 18, 19 त्याच्यामध्ये भगवंत कशा कशात आहे आणि कसा कसा आहे त्याला ओळखायचं, त्याला पाहायचं, त्याला समजून घ्यायचं असा विचार केला. भगवंतांनी स्वतः हे सांगितलं. आणि आता त्याच्या लक्षात आलं की ठीक आहे, हे जे सगळे भगवंत समजणारे, भगवंताला मानणारे जे कोणी आहेत त्यांना तर मी भगवंत कुठे कुठे ते सांगितलंच. पण जे मला मानणारे नाही आहेत त्यांना सुद्धा काय मी काही टाकून देत नाही की, कारण त्यांच्यात पण मी आहेच. चराचरातल्या सगळीकडे जर मी आहे तर नास्तिक असणाऱ्या त्या भगवंताच्या भक्ताच्या ठिकाणी पण मी आहेच. मग अशा जे काही न जाणे, भगवंताला न जाणणारे जे आहे त्यांना सुद्धा, आणि म्हणून त्यांना आपण सकाम भक्त असं म्हणूया. काहीतरी कामना, काहीतरी इच्छा आहे, काहीतरी मिळावं भगवंताकडून अशी इच्छा असणारे जे लोक आहेत त्यांना सुद्धा भगवंत काय काय देतो, कसं कसं देतो याचं वर्णन पुढल्या श्लोकात भगवंत करणार आहे. आज आपण 18 आणि 19 2 श्लोकांचा अभ्यास केला. ते श्लोक परत एकदा घरी घेऊन वाचा आणि काही अडचण असली तर मला विचारायला हरकत नाही, मी पण प्रयत्न करेन उत्तर देण्याचा. आणि मग पुढल्या गुरुवारी पुढल्या श्लोकाचा अभ्यास करूया. धन्यवाद.